आज मी साबुदाण्याचा सूप बनवणार आहे। त्यासाठी 1 वाटी साबुदाणा घेतलाय, त्याच वाटीने 1 वाटी बटाटा घेतलेत, थोडे शेंगदाणे, थोडे काजू आणि बदाम घेतलेत, अर्धा टोमॅटो कापून घेतलाय आणि 2-3 सुक्या लाल मिरच्या घेतल्यात। कढईमध्ये तूप टाकायचं, त्यामध्ये अगोदर शेंगदाणे तळून घ्यायचे। शेंगदाणे तळून झाले की काजू बदाम तळून घ्यायचे। काजू बदाम तळून झाले, त्याच तुपामध्ये थोडेसे जिरे टाकायचे, 2 लाल मिरच्या टाकायच्या, बटाट्याच्या फोडी टाकून घ्यायच्या, ते चांगलं परतून घ्यायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि झाकण ठेवायचं। 5 मिनिटं झाकण राहू द्यायचं, कारण तोपर्यंत बटाटे शिजतात। बटाटे शिजले की साबुदाण्याच्या दुप्पट पाणी टाकायचं, त्यामध्येच टोमॅटो टाकायचे आणि साबुदाणा टाकून घ्यायचा, मिक्स करायचं। नंतर थोडी कोथिंबीर टाकायची, तळलेले काजू बदाम टाकायचे आणि झाकण ठेवून 1 वाफ येऊ द्यायची। 1 वाफ आली की झालं आपलं साबुदाणा सूप तयार। तुम्हाला जर हवं असेल तर पातळ अजून तर थोडंसं पाणी तुम्ही अजून जास्त टाकू शकता। वरून लिंबू पिळायचं, मस्त असा साबुदाणा सूप तयार।